हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले या चॅनलवरून मी अतुल सुधे एक नवीन सल्ला घेऊन. सिनेमा क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री असंही म्हणतात. म्हणायला गेलं तर आहे इंडस्ट्री शब्दात तो खेळ आहे, शाब्दिक खेळ आहे इंडस्ट्री. पण खरं सांगायचं तर इंडस्ट्रियल नॉर्म्स जे असतात की जे बाहेर इतर इंडस्ट्रीजमध्ये जे नॉर्म्स सेट झालेले आहेत ते कोणतेही नॉर्म्स, ते कोणतेही नियम ह्या इंडस्ट्रीला लागू नाहीत. मुळात सिनेमा क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री का म्हणतात किंवा तो शब्द का आला हा मला कायमचा पडलेला प्रश्न आहे. कारण इंडस्ट्री म्हटल्यानंतर जे काही नॉर्म्स असतात, जे रूल्स अँड रेग्युलेशन्स इतर इंडस्ट्रीत पाळले जातात, तो कुठलाच नियम तर इथे लागू नये. इथले नियमच सगळे वेगळे आहेत. रादर इथे नियमच नाही आहेत. हम करे सो कायदा, पटत असेल तर काम करा नाही तर करू नका, हाच नियम आहे इकडला. त्यामुळे म्हणायला जरी फिल्म इंडस्ट्री म्हटलं तरी ह्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांनी किंवा येऊ इच्छिणाऱ्या स्ट्रगलर्सनी काही गोष्टी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कधीही कोणत्याही प्रकारच्या कामाची शाश्वती नसते. कुठल्याही प्रकारे तुम्ही इथं प्रेडिक्ट करू शकत नाही की आपल्याकडे कधी काम येईल आणि कधी आपल्या रिकामं बसायची वेळ येईल. सो अत्यंत अनप्रेडिक्टेबल असं हे क्षेत्र आहे. एक पेंड्युलम सतत इथे हलत असतो. खूप काम नो काम, खूप काम नो काम, असा एक पेंड्युलम असतो जो सतत टेक 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 करत असतो. तुमचा पेंड्युलम म्हणजे तुमच्या करिअरचा पेंड्युलम कधी कुठल्या भागात असेल हे तुम्हाला सांगता येत नाही. जेव्हा काम असतं किंवा अचानक तुमच्या नशिबाने साथ दिली आणि तुम्हाला काम मिळायला लागलं तर इतकं काम येतं की ते अतिकामाचेही रिफ्लेक्सेस तुमच्या शरीरावर उमटतात. ह्या गोष्टी मीडियात घडताना कायम आपण बघतो. मी ह्या वेळेला असं वाटतं की येस, इंडस्ट्री म्हणतात ना या क्षेत्राला, तर यू आर अ मशीन नाव ओव्हर हिअर. तुम्ही एक इंडस्ट्रीतलं एक मशीन होऊन गेलेले आहात. आणि मशीनसुद्धा जेव्हा प्रमाणाबाहेर जास्त लोड त्यांच्यावर टाकलं जातं त्यावेळेला एका लेव्हलला ते मशीन हे बिघडतं. आणि मशीनसुद्धा जर बिघडतं एका लेव्हलला तर हा तर मानवी देह आहे, कधीतरी तर हात टेकणारच ना तो. सो जेव्हा काम असतं तेव्हा इतकं काम असतं की शरीर थकतं. आणि जेव्हा नसतं तेव्हा काम नसण्याची फेज जेव्हा सुरू होते ती फेज किती काळ चालेल हेही सांगता येत नाही. की एका लेवलला डिप्रेशन आलेले आणि मनोरुग्ण झालेले, मानसिक विकार झालेले किंवा सायकोसोमॅटिक विकार झालेले की मनाच्या आजारांचा इम्पॅक्ट शरीरावर उमटायला लागतो, अशा कंडिशनला पोचलेलेही कलावंत आपण अनेकदा बघतो. त्यामुळे हा जो पेंड्युलम आहे, कधी खूप काम आणि कधी नो काम, ह्या पेंड्युलमची तुम्हाला या पेंड्युलमवर तुम्ही बसणार आहात हे तुम्हाला आधी मानसिक लेवलवर मान्य करायला लागतं. म्हणजे जेव्हा काम मिळत असतं त्याही वेळेला फिक्स वर्किंग अवर्स हा प्रकारच इथे नसतो. इथे मिनिमम शिफ्ट ही 12 तासाची तर गृहीतच धरलेली असते आणि ती अगदी मिनिमम अवर्स इज 12 तास. मग त्या 12 तासाचे 14 तास, 16 तास, 18 तास, 20 तास कधी होतात ह्याचं काहीही गणित तुम्हाला सांगता येत नाही. जितका वेळ काम चालू आहे तितका वेळ काम करा, एवढाच एक काय तो इथे नियम असतो. म्हणायला जरी इंडस्ट्री म्हटलं तरी इतर सगळ्या बाहेरच्या इंडस्ट्रीजमध्ये वर्किंग अवर्स हे किती नाही म्हटलं तरी फिक्स असतात. आणि त्या ठरलेल्या वर्किंग अवर्सच्या पुढे जर काम झालं तर ॲडिशनल बोनस किंवा जो लेट वर्क करण्याच्या ज्या फीज असतात त्या तुम्हाला ॲडिशनल पैसाही मिळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक इंडस्ट्रीजमध्ये लोक ओव्हरटाईम करतात. का तर त्या ओव्हरटाईमचा ओव्हर मनी त्यांना मिळतो, जो बेनिफिट त्यांना हवासा वाटतो किंवा ती गरज असते. पण या क्षेत्रात बरेच वेळा नाही, बहुतेक वेळेला ओव्हरटाईम वगैरे मिळणं हा प्रकार फार अभावानी होतो. प्रोडक्शन हाऊस खरंच चांगलं असेल तर तुम्हाला ठरलेल्या वर्किंग अवर्स म्हणजे मिनिमम 12 तास असं म्हणू आपण,
त्यानंतर एखादा तास वरती आपल्याला प्ले मार्जिन म्हणून ठेवायला लागतो. मग 13 तासाच्या पुढे जर शिफ्ट एक्सटेंड झाली तर फार कमी वेळेला असं होतं, जी चांगली प्रोडक्शन हाऊसेस आहेत ते 1.5 शिफ्ट तुम्हाला देतात, तुम्हाला जास्तीचा पैसा मिळतो. पण नियमाला अपवाद असल्यासारख्याच अपवादात्मक अशी काही प्रोडक्शन हाऊसेस तुम्हाला मिळतात की जे 1.5 शिफ्ट वगैरे तुम्हाला देतात. अदरवाईज कुठलीही इंडस्ट्री इथे असलं 1.5 शिफ्ट वगैरे काही, बेसिकली काय आहे ना की इथे कॉल टाईम हाच काय तो फिक्स असतो, पॅकअप टाईम हा काही फिक्स नसतो, कुठलीही गणितं इथे लागू होत नाहीत. सो नो वर्किंग अवर्स हा इकडला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा एखादा आर्टिस्ट त्या कॅलिबरला जातो, स्टारडमच्या कॅलिबरला, सेलिब्रिटीच्या कॅलिबरला जेव्हा तो पोचतो, तेव्हा काही आर्टिस्ट आपला हा नियम करून टाकतात आणि आपल्या नियमांवर कामं करतात की मी इतकेच तास काम करीन किंवा ही माझी वेळ ही झाली की मी निघणार, मी सेटवर त्यापेक्षा जास्त थांबणार नाही. ही गणितं आणि हा जो वट असतो, हा स्टे असतो, हा यायला खूप वेळ लागतो. तो येतो काळाच्या ओघात, नशिबाने साथ दिली आणि तुम्ही तेवढे मोठे स्टार झालात तर तुम्हाला ती पण फेज एन्जॉय करायचा चान्स तुमच्या आयुष्यात येतो. पण जोपर्यंत ती फेज येत नाही, जोपर्यंत तुमचं ते कॅलिबर क्रिएट होत नाही, तोपर्यंत आयुष्यात घड्याळ हा प्रकार कधी असूच शकत नाही आपल्या. इथे कॉल टाईम हाही घड्याळात न बघता मी कधीही उठावं लागतं घरातनं आणि निघावं लागतं. कारण शिफ्टचं टायमिंग जे असतं त्याच्या 1 तास आधी, 1.25 तास आधीचा कॉल टाईम असतो. मग तो कॉल टाईम गाठण्याकरता तुम्ही कुठं जिथे राहत असाल तिथून तुम्हाला कोणाला अर्धा तास आधी, कोणाला 1 तास आधी, कोणाला 2 तास आधी घरातनं निघायला लागतं. म्हणजे शिफ्ट जरी एका ठराविक वेळेची असली तरी तुमचा दिवस आणि तुमच्या कामाचं पहिलं पाऊल हे कदाचित 1.5-2 तास आधी पण सुरू झालेलं असतं. सो तिथून तुमचे वर्किंग अवर्स ॲक्च्युली सुरू झालेले असतात. मग त्याच्या पुढे शिफ्ट टाईम आणि त्याच्या पुढे कधी पॅकअप टाईम होईल, त्याच्या पुढे पॅकअप टाईम नंतर मग तुमचं घरी पोहोचण्याचा टाईम. म्हणजे हे जर वर्किंग अवर्स कॅल्क्युलेट केले तर एखाद्या मशीनपेक्षा जास्त काम कित्येक वेळेला माणसांना करावं लागतं. त्यामुळे बरेचदा असं होतं की फिल्म इंडस्ट्री हा शब्द वापरल्यानंतर इतर इंडस्ट्रीजमधले नियम शोधले जातात की इतर वर्कर्स किती वेळ काम करतात, मग त्यांना किती पगार मिळतो, किंवा अवरली बेसिसवर काम करणाऱ्या लोकांना पर आवर किती पेमेंट, पर आवर किती वेजेस मिळतात. ही सगळी गणितं काही स्ट्रगलर्स हे स्वतःला लावून घ्यायचा प्रयत्न करतात आणि तिथे सगळीच गणितं फसायला लागतात, सगळ्याच गोष्टी हास्यास्पद व्हायला लागतात आणि मग ते काय त्यांचं म्हणणं तिथे वर्कआउट होत नाही आणि मग अनेकांना इथे त्याचंही डिप्रेशन येतं. म्हणजे पहिल्या डिप्रेशनची फेज त्यांच्यात असते जेव्हा काही काम मिळत नसतं तेव्हाची. मग अचानक काम मिळायला लागलं की तो एक आनंद असतो, येस मला काम मिळालं. मग सुरुवातीचे काही दिवस त्या आनंदात निघून जातात. मग जेव्हा तो आनंदही जुना होतो त्यावेळेला मग मी किती तास काम करतोय आणि मला किती पैसे मिळत आहेत, ही गणितं सुरू होतात. म्हणजे सुरुवातीला काहीच काम नसताना जेव्हा तुम्हाला कमी पैसेवालं काम मिळतं त्यावेळेला तुमच्या मनातही येत नाही की हे पैसे जरा जास्तच कमी आहेत. हा मुद्दा त्यावेळेला डोक्यात आलेला नसतो. पण जेव्हा काम मिळणं आणि आता त्यात सराव होऊन जाणं, रुळून जाणं त्यामध्ये, हे जेव्हा अंगवळणी पडतं त्यावेळेला माणसाची भूक असते ना ती सतत अशी वाढती असते. सो मग त्यानंतर त्यांच्या मनात विचार यायला लागतात की चला मी इतके तास काम करतोय, मला इतकाच पगार मिळतोय, मग इतर कंपन्यांमधला चपरासीसुद्धा मग वर्किंग अवर्सचा हिशोब केला तर माझ्यापेक्षा जास्त कमवतोय. मग आपली लायकी आपल्याला जाणवायला लागते की माझी लायकी चायला त्या चपरासापेक्षा खाली गेली की, किंवा एक रिक्षावालासुद्धा माझ्यापेक्षा जास्त कमवतो किंवा काही व्हॉटेवर. मग आपण किती कमी कमवतोय ह्याच्या जाणीवा एकदा बेसिक पोट भरलं की व्हायला लागतात की मला किती कमी मिळतं आहे. आणि मग डिप्रेशनचा दुसरा टप्पा सुरू होतो. मग ती कटकट सुरू होते, मग ते पैसे वाढवून मागणं की आता बास की आता मला लवकर घरी जायचं आहे, हे प्रकार सुरू होणं. आणि मग ते ऐकलं गेलं नाही की त्याची डिप्रेशन्स एक वेगळी कॅरी करणं, ते बॅगेजेस डोक्यावर, हे प्रकार होताना मी अनेक वेळा पाहिलेले आहेत आसपास. सो माझं इथे येणाऱ्या लोकांना त्यांनी इथे येण्याआधीच हे सांगणं असतं की हे असं क्षेत्र आहे, हा तुमच्या डोक्यातला किडा आहे की तुम्हाला इथे यायचं आहे. त्यामुळे तुम्ही येतानाच हा विचार करा की तुमचा किडा इतका मोठा आहे का की या गोष्टी
तुम्ही ते सहज ॲक्सेप्ट करून डोकं शांत ठेवू शकणार आहात? हे विचार तुम्हाला आधी करायला लागतात. दुसरा तुम्हाला विचार करून ठेवायला लागतो की खूप काम असतं त्यावेळेला हे मुद्दे असतात, नो वर्किंग अवर्स. पण जेव्हा नो काम अशी फेज चालू असते त्या काळात तुम्ही काय करणार आहात? एक काम संपलं की दुसरं काम कधी मिळेल ह्याचं कुठलंही गणित तुम्हाला माहिती नसतं. मग तो जो मधला काळ आहे त्या काळातलं तुमचं अर्निंग सोर्स, तुमचा इन्कम सोर्स काय असू शकेल? किंवा मग खाली दिमाग शैतान का घर म्हणतात तसं तुमचं दिमाग खाली राहू नाही, रिकाम पण राहू नाही, म्हणून तुम्ही त्या नो काम ह्या स्टेजमध्ये पेंड्युलम असताना तुम्ही काय मार्ग काढणार आहात? हे सगळे विचार आधीच करा आणि मग ह्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाका. ह्या पद्धतीने तुमचं करिअर तुम्ही प्लॅन केलं आणि ह्या विचारांचा फोकस क्लिअर ठेवून तुम्ही इथे आलात तर मला वाटतं तुमचे पुढे होणारे त्रास हे बऱ्याचशा अंशी कमी होतील. ह्या सल्ल्याचा नक्की विचार करा. पटला आणि आवडला तर फुकटचे सल्ले हे माझं चॅनल लाईक करा. अशाच प्रकारचे पुढील सल्ले एकही एपिसोड मिस न होता तुमच्यापर्यंत पोचावेत असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं चॅनल पोचावं म्हणून शेअरही करा. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.